कॅलिबरचे असलेले दोन्ही संघ एकाच विभागातून बिलॉंग करणारे हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात। एका बाजूला विधी 11 बोरशेती तर दुसऱ्या बाजूला श्री स्वामी समर्थ क्रिकेट संघ गोटेगरबी। दोन्ही संघांकडे अप्रतिम खेळाडूंची मांदियाई आहे। सामना हा 4 षटकांचा आपल्याला पाहायला मिळेल। एकाच एंडने आपण 4 षटक खेळवणार आहोत। या गोष्टीची नोंद दोन्ही संघांनी करून घ्यायची आहे। पहिला चेंडू पडल्यावरती मात्र टायमर लावलं जाईल विदिन 15 मिनिट्स। पहिले 3 षटक कंप्लीट करावे लागतील, अन्यथा चौथ्या षटकासाठी एक अतिरिक्त खेळाडू जो मात्र 30 यार्ड सर्कल मध्ये फील्डिंग करणाऱ्या टीमला ठेवावा लागेल। या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे। तर बॉलिंग मार्क वरती आतिश भांडे आपल्याला पाहायला मिळतील। दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एंड वरती असतील अर्जुन बांगर, नॉन स्ट्रायकर एंड वरती भावेश विशे। बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय आतिश भांडे पाहायला मिळतील। 30 यार्ड सर्कल बाहेर 2 खेळाडू जे मात्र पेट्रोलिंग करतील। आउटसाइड दी सर्कल मिड विकेटला गणेश टिंगोरे असतील। त्यानंतर कव्हर रिजन मध्ये आपण पाहतोय डीप मध्ये पेट्रोलिंग करत असताना ओमकार परटोले पाहायला मिळतात। दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं इनफील्ड मध्ये तर इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये थर्ड मॅन, फाइन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट कव्हर, मिड ऑन आणि मिड ऑफ। यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, लेट कट केले आणि बॉल निघून चाललाय बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून सीमारेषा पलीकडे। धावा मिळतील 4 पहिल्या चेंडूवरती। हा येतोय कडक कडकडाट चौकार। चौकार पाहायला मिळतोय पहिल्या चेंडूवरती। टीमची टोटल 4 या आकड्यावरती। यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय। अगदी चेंडू पडला, क्विकवनचा वापर करण्यात आला होता। पडल्यावरती थोड्याशा प्रमाणामध्ये वळण घेतलं एसटी रक्षक रोहनच्या हातामध्ये विसावतोय। रोहन म्हटलं तर तो देखील मास्टर माइंड आहे। एसटीच्या मागून सातत्याने मैदानाच्या आतमध्ये सूत्र हलवत असतो। कॅप्टन कूल असा खेळाडू म्हणून रोहनला ओळखलं जातं। इथे चांगला फटका पाहायला मिळतो। डाऊन द बॉल फिल्डर येत आहेत, कॅच झाली आहे कंप्लीट। जाळं बिनलं गेलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये अर्जुन बांगरची विकेट कॅरी होतीये। फलंदाज होईल बाद। पहिला झटका लागतोय 4 या आकड्यावरती विधी 11 बोरशेती या संघाला। संधी असेल गोटेगर ब संघाच्या गोलंदाजांसाठी। विकेट ट्रिक कंप्लीट झाली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल। आतिश आपल्याला पाहायला मिळतात बॉलिंग मार्क वरती तयार। नवीन फलंदाज रोशन। यावेळेस देखील बॅटची कडा लागली होती। एसटी रक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत डॉट बॉलची समाप्ती होती। पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता। बॅकफुट वरती आले आणि त्यानंतर फक्त दिशा दाखवण्यात आली होती। अप्पर कट जो मात्र आपण पाहिलं होतं आणि त्यानंतर बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट पाहायला मिळतात। एकंदरीत टीमची टोटल 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे। यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय, कॅचची संधी आहे। कॅच झाली आहे कंप्लीट। फलंदाज होईल बाद। रोशनला परतायला लागते माघारी। झटका लागतोय दुसरा विधी 11 बोरशेती या संघाला 4 या आकड्यावरती।
अशी गोलंदाजी आतिशच्या माध्यमातून पाहायला मिळते। नवीन फलंदाज विनोद भाकरे उर्फ बाली आपल्याला पाहायला मिळतील, जी मात्र सध्याच्या स्थितीला चौथ्या क्रमांकावरती आलेत। एका चेंडूचा खेळ या षटकामधील शिल्लक आहे। त्यावेळेस बॅकफुटला गेले, मोठा फटका मारायचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट असेल का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे। तिसऱ्या पंचांची मागणी जी मात्र करण्यात येते। सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळते, परंतु तिसरे पंच जे मात्र इन ऍक्शन मध्ये असतील। अप्रतिम अशी फेकी झाली होती, ॲक्युरेट फेकी नॉन स्ट्रायकर एंड वरती झाली होती। एकंदरीत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 धावा धावफलकावरती आहेत। अजूनही या चेंडूचा डिसिजन जो मात्र येणं बाकी आहे। येस, फलंदाज बाद असेल, तिसरा झटका लागतोय 4 या आकड्यावरती आणि पूर्ण प्रकारे आपण पाहतोय इन ट्रबल विधी 11 बोरशेती संघ। तीन बाद 4 अशी धावसंख्या स्कोर कार्ड वरती। बॉलिंग मार्क वरती आदिनाथ मडके उर्फ आदी आपल्याला पाहायला मिळतील। दुसऱ्या षटकासाठी आले स्पेल मधील पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसऱ्या षटकामध्ये यावेळी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळतीये। वाईट +1 एकंदरीत 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील। टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे। नक्कीच आटगाव संघाचा देखील उल्लेख करेल, जो टाइम दिला होता त्यामध्ये ते उपस्थित राहिले, त्यामुळे त्यांचा देखील उल्लेख करणं गरजेचं आहे। त्यांना देखील आपण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देणार आहोत। नाउ बॅक टू द क्रिकेट। खुलवा टप्प्याचा चेंडू होता, ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक येत आहेत, फिल्डिंग चांगली पाहायला मिळते, उचलतील फेकतील, ॲक्युरेट फेकी झाली होती आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅक टू बॅक रनआउटचे 2 चान्सेस होते आणि दोन्ही वेळेस हुकलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे मात्र गोटेगर बी टीमचे प्लेयर्स। इथे आपण पाहतोय 2 धावा ज्या मात्र एकवटल्या जात आहेत। तर 3 धावा कंप्लीट होत आहेत। 3 धावेच्या मदतीने 9 धावा धावफलकावरती। आदिनाथ पाहतोय आपण, यावेळेस चांगला फटका आहे, बॉल निघून चाललाय काव कॉर्नर रिजन मधून सीमारेषा पली। पंधरा धावा धावफलकावरती। ज्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये चुरस आपल्याला पाहायला मिळते, कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील त्याच प्रकारे चुरस ची मात्र आपल्याला पाहायला मिळते। ज्यावेळेस विकेट पडतायत त्यावेळेस गोटेगर बी चे दद्दू आपल्याला पाहायला मिळतात, स्मिथ असे चेहऱ्यावरती ज्यावेळेस चौकर षटकार लागतात त्यावेळेस अविनाश आपण पाहतोय तो देखील स्मिथ असे पाहायला मिळतोय। इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, सातत्याने आपण पाहिलं तर मोठे फटके मारायचे प्रयत्न केले जात आहेत आणि
चांगली धावसंख्या आता मात्र उभारण्यामध्ये यश मिळते। पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा होत्या आणि या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये आतापर्यंत 13 धावा ज्या मात्र खर्च झालेल्या आहेत। खूप महागडी गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते। यावेळेस देखील फुल टॉस चेंडू होता। एसपी कडे ब्रेड अँड बटरची संधी होती परंतु संधीचं सोनं त्याला करता आलं नाहीये। डॉट बॉलची समाप्ती होती। षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक या षटकामधील। बॉलिंग मार्क वरती आधी आहेत ज्याच्याकडे कमबॅक च्या नजरेने इथे पाहिलं जाते। गोटेगर बी या संघाच्या माध्यमातून चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय। गणेश टिंगोरे आपल्याला पाहायला मिळतील, उचलतील फेकतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट होती। 18 धावा धावफलकावरती, 18 रन ऑन दी स्कोर कार्ड। 5 चेंडूंचा खेळ कंप्लीट होतो। एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे। डीप मध्ये 5 खेळाडूचे मात्र पेट्रोलिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतो। इम्प्रोवायझिंग स्ट्रोक होता परंतु फिल्डर देखील अमित आपल्याला पाहायला मिळत आहेत। पाहिलं की फलंदाजाने स्टान्स चेंज केला, अगदी त्याप्रमाणे स्वतःला ऍडजस्ट केलं, चेंडूला गॅदर केलं आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट होती। अशा रीतीने 2 षटकांचं वाजवी खेळ समाप्त। 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती असतील। चला जास्त टीम हर्डल घ्यायचं नाहीये, विनंती असेल गोटेगर बी टीमला आपण 3 हर्डल घ्यायचं नाहीये, त्वरित नवीन गोलंदाजाला पाठवायचंय। 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या, 4 धावा दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा पाहायला मिळतात। 19 धावा धावफलकावरती 9.50 ची सरासरी आतापर्यंत मेंटेन केली जाते। पहिल्या षटकामध्ये 2 विकेट्स पडले आणि त्यामध्ये जर पाहायला गेलं तर रनआउटची संधी देखील होती। ती संधीची मात्र कंप्लीट करता आली नाहीये गोटेगर बी या संघाच्या माध्यमातून। आणि त्यानंतर आपण पाहिलं तर भावेश असतील, एसबी असतील यांच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी होती। ज्याप्रमाणे कमबॅकची गरज होती विधी 11 बोरशिती या संघाला, अगदी त्याप्रमाणे कमबॅक होत असताना पाहायला मिळतोय। यावेळेस बॅकफुटला आले, कॅच कंप्लीट होत असताना पाहायला मिळते। प्रतीक होते शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये आणि त्यांच्या माध्यमातून टिपला जातोय झेल, समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ। 22 ला परतायला लागते माघारी, झटका लागतोय चौथा। 19 या आकड्यावरती विधी 11 बोरशेती संघाला। येतोय रवी डिंगोरे जे की गोल्डन मॅन, त्यासोबतच घोटेगरचे उद्योजक समाजसेवक आहेत, त्यांची सुकन्या अर्थात सानवी रवी डिंगोरे यांच्या माध्यमातून देखील घोटेगर संघासाठी शुभेच्छा आहेत। त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष असं स्वागत करतोय। इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, अगदी ब्रेड अँड बटरचा बॉल होता। ज्यावेळेस फटका मारायचा प्रयत्न झाला, फटका कुठेतरी फसला, त्यावेळेस अगदी आपण चेहऱ्यावरती रिॲक्शन पाहिली होती जी मात्र उदयच्या। चांगला चेंडू होता, त्यावरती खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। सिंगल धाव एक्झिक्यूट होती 20 धावा धावफलकावरती। अजूनही जर पाहिलं तर 2 चेंडूंमध्ये चांगली गोलंदाजी केली। पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त झाली, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एक धाव एकवटण्यात आली। वेगवान चेंडू पाहायला मिळतोय, भन्नाट वेग जो मात्र प्रदान केला जातोय मनीष लहाने याच्या माध्यमातून या चेंडूवरती। डॉट बॉल जो मात्र आपण पाहू शकतो। षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे। 4 षटकांचं पूर्वार्ध, 4 षटकांचं उत्तरार्ध आपल्याला पाहायला मिळतो आणि एकाच एंड वरून अजी मात्र गोलंदाजी होत आहे। इथे चांगला फटका पाहायला मिळतोय, चेंडू डीप मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय। गणेश आपल्याला पाहायला मिळतील, गन फिल्डर आहेत
गणेश, त्यानंतर जर पाहिलं तर ओमकार असतील गन फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. फिल्डिंग चांगली झाली तोपर्यंत सिंगल धाव जी मात्र एक्झिक्यूट होती. 21 धावा धावफलकावरती असतील. 21 धावा धावफलकावरती. यावेळेस बॅकफुट वरती आले अनऑर्थोडॉक्स पद्धतीमध्ये. फटका अप्रतिम आहे, फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी येतोय हा चौकार. आणि चौकाराच्या मदतीने 25 धावा ज्या मात्र स्कोर कार्ड वरती. ज्यावेळेस बॅटची कडा लागली यष्टीरक्षक चेंडूला गॅदर करेल तोपर्यंत येतोय डॉट बॉल आणि अशा रीतीने षटक क्रमांक 3 समाप्त होतोय. 3 षटकांची समाप्ती. 25 धावा धावफलकावरती असतील. विनंती आहे नवीन गोलंदाजाने त्वरित बॉलिंग मार्क वरती यायचे, कारण आधीच खूप अवधी झालेला आहे, त्यामुळे विनंती असेल. ते मात्र गोटेकर बी टीमला नवीन गोलंदाजाला त्वरित बॉलिंग मार्क वरती आणायचंय. 25 धावा धावफलकावरती. 3 षटकांची समाप्ती. 8.33 ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन केली जातीये. सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय पूर्ण प्रकारे 50-50 अशी ही मॅच आहे. अलॉंग द बी चेंडूला स्टिअर केलाय. आपण पाहतोय विकेटचं पतन होतोय धावबादच्या स्वरूपामध्ये. फलंदाज उदयला परतायला लागतं माघारी. उदय बॅक टू दी पवेलियन. मोठा फटका मारायचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल आतिश येतोय. कॅच झालीये कंप्लीट. अजून एका विकेटचं पतन. 1 ब्रिंग्स टू समीकरण होतोय कंप्लीट. आणि अशा अवस्थेमध्ये फलंदाज होईल बाद. अजून एक झटका. विधी 11. दादू भाकरे जे मात्र आपल्याला नवीन फलंदाज पाहायला मिळत आहेत. ओमकारचा षटक खूप सुरेख आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती धावबादच्या स्वरूपात विकेट. दुसऱ्या चेंडूवरती मिस टाइम स्ट्रोक होता. डाऊन दी बॉल आतिश आले. कॅच झाली कंप्लीट. दुसऱ्या चेंडूवरती देखील विकेट प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस वाईट बॉल असेल. वाईट बॉल पाहायला मिळतोय. 27 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगला चेंडू आहे. डॉट बॉल ची समाप्ती होती. आतापर्यंत या षटकामधील 3 चेंडूंचा खेळ कंप्लीट होतोय. 3 चेंडू हातात असताना 2 धावा ज्या मात्र खर्च केल्यात. यावेळेस चांगला फटका आहे. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे. चेज मोठी आहे, परंतु ऐन मोक्याच्या क्षणी डीप मध्ये अमितने चेंडूला अडवलाय.
च्या मदतीने टीमची टोटल 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. जो ऑफिशियल आपल्याला पाहायला मिळत आहेत स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये जेपी सर, जय पवार सर आपल्याला पाहायला मिळतील. विश्वासाचं दुसरं नाव म्हणजे जेपी पॅनल. यावेळेस चांगला चेंडू होता, मोठा फटका मारायचा प्रयत्न, फिल्डिंग अप्रतिम होतीये आणि फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन, अजून एक झटका बसतोय विधी 11 बोरशेती संघाला. नवव्या क्रमांकावरती येतोय. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा ज्या मात्र स्कोर कार्ड वरती आहेत. एका चेंडूचा खेळ जो मात्र या इनिंग्स मधला शिल्लक आहे. इथे फुल टॉस चेंडू, फटका अप्रतिम आहे. एंड इज वेल ऑल इज वेल. अगदी त्याप्रमाणे शेवटच्या चेंडूवरती षटकार येतोय. टीमची टोटल 37, 38 धावांचं टार्गेट जे मात्र सेट करण्यात येतोय विधी 11 बोरशेती या संघाच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ 11 गोटेगर्भ या संघासमोर. $37 37 धावा धावफलकावरती 38 धावांचा टार्गेट जो मात्र मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय श्री स्वामी समर्थ क्रिकेट संघ गोटेगर्भ या संघासमोर. तर खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडतंय काय बिघडतंय, धावा चेस केल्या जातील की धावा डिफेंड, असं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती पुनश्च एकदा इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ कल्याण ग्रामीण म्हणून ज्यांची ओळख आहे आणि सातत्याने कल्याण ग्रामीण मध्ये या बेल्ट मध्ये कुठलीही स्पर्धा असू दे तर आयोजकांची पहिली पसंत असलेले रोशनजी संते सर ज्यांच्या माध्यमातून आपण खेळाचा पुढील सत्र ऐकणार आहोत. थँक यू सो मच. प्रथम चव्हाण 38 धावांचं लक्ष्य आहे. शेवटच्या बॉलवरती जो षटकार लगावला तो नक्कीच उपयुक्त ठरेल या सेकंड इनिंग मध्ये विधी 11 बेस्ट ऑफ बोरशेती या टीमला. अर्जुन बांगर गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतो आणि स्ट्रायकिंगला फलंदाज गणेश डिंगोरे.
24 चेंडू आणि 38 धावांचं टार्गेट या संध्याकाळच्या सत्रामध्ये सेट केलेला आहे. विधी 11 बेस्ट ऑफ बोर्शिद या टीमने. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. पहिला चेंडू ड्राइव्ह करतायत गॅप मधून, चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. थँक्यू सो मच. अर्जुन बांगर आणि गणेश डिंगोरे मध्ये बॅटल आपण पाहू शकाल या षटकामध्ये. राईट मोर द विकेटने अर्जुन ऑन साइडला स्वीप केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे स्वतः संगनायक रोशन वेखंडे. मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंगला फलंदाज जयंत डिंगोरे येत आहेत. 38 धावा बनवायच्या आहेत. 9.50 सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. श्री स्वामी समर्थ 11 गोठे गरबी या टीमला शहापूर तालुक्यातील हे दोन नामवंत संघ. बॅटची कडा आहे आणि क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्नाने मिळते एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती. सुरुवात चांगली केली या मॅच मध्ये गोठे गरबी या संघाने. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे 4 षटकांमध्ये. 2 सामने सलग जिंकलेले आहेत. विक्की स्पोर्ट्स कुकसे या संघाने. तो संघ देखील वाट पाहतोय की कोणता संघ येईल आमच्या समोर क्वालिफाईंग सामना खेळण्यासाठी. फुल टॉस चेंडू आहे. इनफिल्डच्या वरून चुकीला माफी नाहीये. वाईड इस्ट लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. आणि गणेश डिंगोरे देखील खूप मोठं नाव आपण पाहतोय. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. अनेक वेळा आमने सामने आलेले आहेत आणि नेहमी दर्जेदार क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे. कॉपी बुक स्टाईलने खेळतायत. सीमा रेषेच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार. हे धावसंख्या 14 आपण पाहतोय. अजूनही जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. दीपकजी खाडे आमचे ऑफिशियल स्कोर अपडेटर आपण पाहतोय tenniscricket.in चे. अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. मंगल लोखंडे देखील आहेत. स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती नेहमीच आपण पाहत असतो. फुल टॉस आहे पुन्हा एकदा. ऑन साइडला टर्न केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये फक्त मिळेल एकच धाव या चेंडूवरती. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे श्री स्वामी समर्थ 11 गोठे गरबी या संघाची 15. जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 18. क्या बात आहे. प्रसाद सुरोशे नक्कीच आपल्या व्यासपीठावरती आहेत आणि प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे. आणि त्यांच्याच मालकीचा हा संघ आपण पाहतोय. प्रेम सुरोशे आणि प्रसाद सुरोशे पुरस्कृत हा संघ. श्री स्वामी समर्थ गोठे गरबी या टीमला सुवर्ण संधी येते. सलगच्या 3 षटकारांसाठी 1000 आणि सलगच्या 3 चौकारांसाठी 500 रुपयांचा पारितोषिक असेल प्रसाद सुरोशे यांच्याकडून. जे पुरस्कर्ते आहेत भावेश येतोय गोलंदाजी मार्क वरती. 18 चेंडू बनवायच्या धावा 23 या मॅच मध्ये.
स्ट्रायकिंगला फलंदाज गणेश डिंगोरे, प्रसन्न चव्हाण यांचं देखील आगमन झालेलं आहे. व्हॉइस ऑफ वरप कल्याण अपील करतायत आणि एक धाव देखील पूर्ण झाली आहे. पंचांचा इशारा लेग बाईचा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची गरज आहे. प्रसन्न चव्हाण वेलकम, स्वागत आहे. प्रथम चव्हाण यांचा आपण आवाज ऐकतोय. गेली 2 दिवस अप्रतिम समालोचन. व्हॉइस ऑफ वरप कल्याण. स्ट्रायकिंगला फलंदाज जयंत डिंगोरे. यावीस फटका चांगला आहे. डीप मध्ये फील्ड डाऊन दी बॉल. अर्जुन बांगर आहेत, चूक होणार नाही. सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. एकत्र येऊ नका. बोरशेती आणि गोठेगरबी या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. बघा, या पुढील सामना कमी षटकांचा खेळावा लागेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. त्यामुळे विनंती असेल थोडीशी घाई करा. न्यू बॅट्समन येत आहेत. आतिश भांडे. विकेट मिळवली आहे भावेशने. यावीस विकेट. क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत आणि सुरेख झेल पकडलाय. ही गोल्डन विकेट मिळवली आहे आतिश भांडेला. माघारी परतावं लागेल. बिग विकेट डाऊन. एकच सेलिब्रेशन आपण पाहू शकाल. चिरंजीव चिराग देखील आहेत. वेलकम, स्वागत आहे. धावसंख्या आपण पाहतोय 16 आहे. जिंकण्यासाठी 22 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक 15. भावेशने कमबॅक करून दिलाय. बॅक टू बॅक 2 विकेट मिळवलेत आणि आता मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती संघनायक येतोय. बॅटिंग करण्यासाठी रोहन शेलके. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. जो शेवटच्या बॉलवरती षटकार लगावला होता तो उपयुक्त ठरतोय या सेकंड इनिंग मध्ये. बेस्ट ऑफ बोरशेती या टीम साठी जो खेळतो विधी 11 या नावाने विवेक तरे पुरस्कृत हा संघ आपण पाहतो. पुन्हा एकदा मिस टायमिंग. झेलची शक्यता असेल आणि अप्रतिम हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. तिसरा धक्का लागतोय तो म्हणजेच गोठेगरबी या संघाला.
षटकातील एकंदरीत 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 21 या मॅच मध्ये. मी आधीच म्हटलं शेवटच्या चेंडूवरती जो षटकार आलाय तो उपयुक्त ठरतोय प्रसाद या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये. तो म्हणजेच विधी 11 बोरशेती या संघासाठी. बॅट्समन आलेत मनीष, यावेळी ड्राईव्ह केलंय कॉपी बुक स्टाईलने. कव्हर ड्राईव्हचा फटका डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आहे थोडीशे फंबल झाले. जिथे एकच धाव होती तिथे मात्र मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही 19 धावांची गरज आहे. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. एकमेकांना एकमेकांचे डावपेस माहिती आहेत, कारण की अनेक वेळा आमने सामने आलेले आहेत. पुन्हा एकदा शॉट अंपुल करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 19. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. तेजस जाधव येत आहेत नवीन गोलंदाज या तिसऱ्या षटकामध्ये. तेजस येतोय या तिसऱ्या षटकामध्ये. हे षटक फार महत्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल, कारण की येणारे 12 चेंडू 19 धावांची गरज आहे. या 2 संघांमध्ये हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगतीये. अस्तित्वाची लढाई आहे. जेव्हा जेव्हा हे 2 संघ आमने सामने आलेले आहेत तेव्हा तेव्हा प्रत्येक सामना हा शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेला आहे. आणि तसाच सामना आपण पाहतोय. दिल स्कूप ट्रेडमार्क फटका आपण पाहतोय. हा आवडता फटका आहे गणेश डिंगोरे यांचा, परंतु त्याच्यासाठी प्रोटेक्शन आहे. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 21 21 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 17 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक 11, बनवायच्या धावा 17 या मॅच मध्ये. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल गणेश डिंगोरेला, कारण की गोलंदाजी ही चांगली होतीये. विधी 11 बेस्ट बोरशेती या संघाच्या माध्यमातून. स्विच हिट करण्याचा प्रयत्न अपील करतायत आणि धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. इथे हा डॉट बॉल. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. बघा रिव्ह्यू एलबीडब्ल्यू साठी रिव्ह्यू नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. चला तो थोडीशी घाई करा, थोडीशी घाई करा. 10 चेंडू आणि बनवायचे धावा 17 या मॅच मध्ये. रोशन लोखंडे या वेखंडे विनंती असेल यानंतर एक सामना खेळवायचा आहे, कारण की 10 चेंडू आणि 17 धावा बनवायचे आहेत. या सामन्यामध्ये तेजस चांगली गोलंदाजी करतायत आतापर्यंत, कारण की पाहिलं गेलं तर विकेटच्या महत्व माहिती आहे गणेश डिंगोरेच्या. त्यामुळेच सर्व खेळाडू एकत्र आले होते. दीपक खाडे आमच्या सोबत आहेत. तेजस पुन्हा एकदा. हाफ ट्रॅकर त्याला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. गोठेगर गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. ज्याने मॅन ऑफ द सिरीजची कार देखील मिळवलेली आहे केंद्रीय मंत्री चषकामध्ये.
सबमरीन डिलिव्हरी, चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. येणारे 8 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. संध्याकाळचं हे सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण की संध्याकाळच्या सत्रामध्ये धाव बनवणं फार कठीण आहे या मैदानावरती. 8 चेंडू जिंकण्यासाठी अजून 11 धावांची गरज आहे. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतो. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळले डीप मधून, फिल्डर येथील चेंडूवरती. एक धाव झाली पूर्ण. क्या बात आहे. ऑन द स्टंप पैकी ॲक्युरेट पैकी बाली भाकरे होते. डीप मध्ये आपण पाहतोय. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगतीये या दोन संघांमध्ये. एका बाजूला आपण पाहतोय श्री स्वामी समर्थ 11 गोटेकर बी, दुसऱ्या बाजूला विधी 11 बेस्ट ऑफ बोरशेती. SB सारखा गोलंदाज देखील त्यांच्या संघामध्ये आहे. तो अंतिम षटक नक्कीच टाकेल यातील मात्र शंका नाहीये. ऑन साइडला मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल रोशन वेखंडे. फलंदाज झाल्या बाद 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 28-28. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. चला सामना स्पीडअप करायचा आहे. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण. 6 चेंडू 10 धावांची गरज. परंतु महत्वाची गोष्ट, गोठेकर बी या टीम साठी स्ट्राइक आली आहे गणेश डिंगोरेकडे आणि न्यू बॅट्समन अमित आलेले आहेत. अमित भांडे आणि गणेश ही जोडी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती SB, एक खूप मोठं नाव आपण पाहतोय गोलंदाजी मध्ये. SB बघा कशी कामगिरी करतायत. SB येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. 6 चेंडू आणि 10 धावा बनवायच्या आहेत. स्ट्राइक इन फलंदाज गणेश डिंगोरे ऑन स्ट्राइक. 6 चेंडू बनवायचे, धावा 10 या सामन्यामध्ये. सामना बॅलन्स आहे. सामना 50-50. सध्या सामना सुरू आहे गणेश डिंगोरे वर्सेस बोरशेती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत. एक नॅचरल अँगल ते निर्माण करतायत. आलाय हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल गोठेकर बी या टीम वरती. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 10 या सामन्यामध्ये. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगतीये या दोन संघांमध्ये. SB गोलंदाजी मार्क वरती. जोपर्यंत गणेश असेल खेळपट्टीवरती तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित आहेत गोठेकर बी या टीमच्या. ऑन साइडला स्लॉक स्वीप पाठवलाय म्हारळ गावामध्ये. षटकार आणि आता मात्र समीकरण आपण पाहतोय. 4 चेंडू 4 धावांची गरज. हा सामना सुरू आहे. विधी 11 बेस्ट ऑफ बोरशेती वर्सेस गणेश डिंगोरे. 4 चेंडू 4 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी अप्रतिम बॅटिंग, मॅच विनिंग फलंदाजी. 3 चौकार 2 षटकार आलेत गणेश डिंगोरेच्या बॅट मधून. या सामन्यामध्ये वैयक्तिक खेळतोय 29 या धावसंख्येवरती आणि संघाची धावसंख्या आहे 34.
बघा मॅच बॉल येतोय पंच, मॅच बॉल आलेला आहे. प्रसाद सुरोशे आणि प्रेम सुरोशे यांचा संघ आपण पाहतोय. थोडेसे टेन्शन मध्ये होते परंतु आता मात्र स्मित हास्य आहे जेव्हा षटकार लगावला गणेश डिंगोरेने. 4 चेंडू 4 धावांची गरज. रन बॉल इक्वेशन आपण पाहतोय. श्री स्वामी समर्थ 11 कोठे गरबी या टीम समोर. 4 चेंडू बनवायचे धावा 4. स्विचिट गॅप मध्ये आहे. आउटफील्ड फास्ट आपण पाहतोय. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. जीवाच्या आकांताने या 2 धावा झालेत पूर्ण आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 36 धावा धावफलकावरती. येणारे 3 चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी 2 धावांची गरज. याआधी सामना आपण टाय पाहिलाय कुकसे आणि सुरई या 2 संघांमध्ये. कुकसे संघाने तो सामना जिंकला. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. गोठे गरबी आणि बोरशेती या 2 संघांमध्ये हा सामना आपण पाहतोय. हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय. बॅटच्या आतली कडा आहे. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावाची संधी विकेट डोक्यामध्ये आणि फलंदाज झाल्या बाद. महत्वाची गोष्ट स्ट्राइक आली गणेशकडे. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. थोडस लवकर या बॅट्समन, न्यू बॅट्समन लवकर या. आपण 2 चेंडू 1 धावेची गरज. कुकसे टीमचे कॅप्टन आपण देखील या टॉस साठी. कुकसे संघाचे संघनायक आपण या टॉस साठी येऊन थांबायचं आहे. शेवटचा सामना 3 षटकांचा असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 2 चेंडू बनवायचे धावे या मॅच मध्ये. स्कोर लेवल परंतु नियम आहे चेसिंग कंपल्सरी. त्यामुळे कंपल्सरी 1 धाव बनवावी लागेल. ज्या गणेश डिंगोरेने आतापर्यंत चांगला खेळ केलाय तोच गणेश डिंगोरे शेवट गोल करेल का? हा सामना जिंकून देईल का? श्री स्वामी समर्थ 11 फुल टॉस आणि स्वीप करतायत. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. सीमा पार विजयी चौकार येतोय आणि सामना झालाय फिनिश आणि सामना